एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रियम ब्लॉग्स आणि वेलकम टू अवर न्यू ब्लॉग ॲज वेल. आणि शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज उशिरा ब्लॉग स्टार्ट करते कारण आज सुट्टीचा दिवस होता आणि सकाळी माझा एक प्रोजेक्ट कंप्लीट करायचा होता, तर त्यामध्येच मी लागून राहिले. मला फारसा वेळ मिळाला नाही जास्त, त्याच्यामुळे मी थोडीशी बिझीच होते. आज सुट्टीचा दिवस होता तरी बिझीच होते. आणि घरात आम्ही दोघंच आहोत आज. आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. एक स्पेशल डे आहे आणि माझं खाली लेझिम एक प्रेझेंटेशन आहे खाली अमृत सिद्धी सोसायटीमध्ये ना. शिवजयंतीला असं काहीतरी करत राहतात, लहान मुलांसाठी काही कार्यक्रम असतो. लेडीजने लेझिम घेतलेला आहे. अगदी 2 दिवसात आम्ही ही तयारी केलेली आहे. तर हे लाईव्ह पण असतं. मला वाटतं हे लाईव्ह आहे का नाही माहीत नाही, पण सकाळी मी बघितलं होतं तर ते लाईव्ह थोडंफार कार्यक्रम दाखवत होते. ठीक आहे. तर मला मेकअप करायचा आहे आणि नऊवारी हा कॉस्ट्युम त्यांनी दिलेला आहे मला. तर मी आता पटकन म्हणजे पटकन तर काय होणार नाही, 7 वाजता आहे तिथे कार्यक्रम. तर मला आता पटापट आवरावं लागेल, कारण काय झालंय की संध्याकाळी आता हे येणार आहेत तर मला चपात्याही करून ठेवाव्या लागल्या. त्यानंतर हे बाळालाही थोडंसं काहीतरी खाऊ पिऊ घालावं लागलं. बराचसा वेळ त्यामध्ये सुद्धा निघून गेला. स्वयंपाक वगैरे करून मग मी खाली जाणार आहे. ठीक आहे. चपात्या मी करून ठेवल्या आहेत. मे बी स्वयंपाक वगैरे करून ठेवायला लागलं तर आता मी तयारी करून मग तुम्हाला माझा मेकअप दाखवते. ओके, थांब. आम्ही आहे ना, आता माझी ही तयारी झालेली आहे आणि मी ह्याला घेऊन ना खाली जाते. त्याचा कार्यक्रम केव्हाचाच चालू झालेला आहे, तर तसा वेळच मिळत नव्हता आणि मेकअप करण्यामध्ये राहिला. तो कार्यक्रम चालू होऊन गेला. आता बघते खाली अजून विजनला बरंच वेळ आहे. शेवटी शेवटचा परफॉर्मन्स राहणार आहे. तर मला बघतो खाली जाईल जातो. तू काय बनलाय? हो का? काय बोलला तू स्टेजवर? गाणं? अरे छान 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 मस्त. बाय. आपला छोटसा छत्रपती शिवाजी महाराजांकडे आलेले होते. काहीतरी नाटक खूप मोठा कार्यक्रम होता, पण यावर्षी माहीतच नव्हतं की असं काहीतरी मोठं असतं. मला असं वाटलं की छोटं काहीतरी असेल, म्हणून मग मी बाळाला पण सुचवून द्यायला. तर त्याला शिवाजी महाराज वगैरे बनवून आणता आलं असतं. भरपूर वेळ लागतो. वेदिका उडे पुढचा डान्स. वेदिका उडे पुढचा डान्स सॉन्ग.
साठी आता तयार झालेलो रात्रीचे 10 वाजता. हे बघा हे सगळे आम्ही आता रात्रीचे 10 वाजता आणि इथे मिरवणूक चालू झालेली आहे. हे बघा इकडे उशीरच झाला भरपूरच. आता इकडे येईल तेव्हा आमचं लेझिम चालू आहे. आम्ही थोड्या वेळासाठी थांबून करतो. हॅलो अरे सुरुवात होते.
अशा प्रकारे आपला कालचा जो शिवजयंतीचा प्रोग्राम होता तो छान प्रकारे पार पडलेला आहे. आमचं लेझिम होता परफॉर्मन्स, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. ॲक्च्युली हा जो परफॉर्मन्स होता ना, हा आम्ही अगदी 2 दिवसात तयार केलेला होता. सगळ्या लेडीजने असं ठरवलं, 2 वर्षांपूर्वी मला वाटतं लेझिम झालेलं होतं, पण त्यानंतर आता लेडीजने ठरवलं की आता लेझिम करायचं आहे, तर ते सगळं डिसाईड केलं आम्ही आणि केलं. खूप छान आता असे प्रोग्राम होत चालले आहेत. अमृत सिद्धीच्या मॅनेजमेंट टीमने खूप छान प्रकारे शिवजयंतीचा हे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि सकाळपासून हे कार्यक्रम चालू होते. आपण म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण लगेचच विरोध करत राहतो, हे असं व्हायला पाहिजे होतं, तर तसं व्हायला पाहिजे होतं, पण हे जे ऑर्गनाईज करणं आहे ना, हे खूप डिफिकल्ट टास्क आहे. काल सकाळपासून हे कार्यक्रम चालू होते. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होती, निबंध स्पर्धा होती. हे सगळं मॅनेजमेंट करणं सोपं नाही आहे आणि सकाळपासून ते चालू होतं. संध्याकाळी सुद्धा हे कार्यक्रम लहान मुलांसाठी खूप प्रमाणात चालू होते. चालू होते. तर मॅनेजमेंट कमिटीने खूप छान प्रकारे हे सगळं ऑर्गनाईज केलंय. बारीक सारीक गोष्टींचा वापर करून लक्षात घेऊन हे ऑर्गनाईज केलेलं होतं. आणि 1-2 गोष्टी खूप छान आहेत इथल्या, की नको ना बेटा, की इथे ना प्रत्येकाला इक्वल दर्जा दिला जातो. आपण बरेच ठिकाणी असं बघतो, जे आपले सोबत आहेत त्यांनाच आपण पुढे पुढे करतो. काही ठिकाणी असं होतं, पण अमृत सिद्धी सोसायटीमध्ये तसं नाही आहे. तिथे प्रत्येकाला इक्वल दर्जा दिला जातो. समोर आता मी कालच्या दिवशी बघितलं संध्याकाळी, ज्याला बोलायचं आहे, ज्याला असं वाटलं की आम्हाला परफॉर्म करायचं आहे, तर प्रत्येकाला इथे चान्स दिला गेला. असं कुठल्याच प्रकारे कोणी म्हटलं नाही की नको, हा काय करणार आहे, तो काय करणार आहे, वगैरे वगैरे लाईक दिस. विरोध कोणी केला नाही. प्रत्येकाला इक्वली चान्स दिला, ऑपॉर्च्युनिटी दिली. तर छान वाटलं हे सगळं बघून. आणि दुसरी गोष्ट आणखी होती की आमचा जो लेझिम डान्स झाला, त्यामध्ये मॅनेजमेंट कमिटीने आम्ही फक्त एक शब्द टाकला होता, जे आमच्या लेडीजने एक शब्द टाकला होता मॅनेजमेंट टीमकडे की आम्हाला लेझिम खेळायचं आहे, तर लेझिमचं आम्हाला अरेंजमेंट करून द्या. तर त्यांनी लगेचच अरेंजमेंट करून दिली. असं कुठे म्हटलं नाही की तुम्ही लेझिम तुम्हाला परफॉर्म करायचं आहे तर तुमचं तुम्ही बघून घ्या, नाही. उलट त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे सपोर्ट केला. आणि आम्ही मिरवणूक येत होती, सर्कलपाशी जे लेझिम झालं, तर तिथे बऱ्याच लोकांनी ना तिथे ग्लासमध्ये पाणी पिऊन वगैरे असा कचरा खाली टाकलेला होता. चिप्सचे वगैरे रॅपर्स वगैरे जे असतात, खराब ज्या वस्तू असतात, त्या सगळ्या तिथे टाकून ठेवलेल्या होत्या. पण मॅनेजमेंट कमिटीने आम्हाला लेझिम तिथे परफॉर्म करायचं होतं म्हणून आधी सगळं झाडून काढलं, की जेणेकरून यांच्या पायाखाली काही यायला नको वगैरे, असा सगळा विचार करून त्यांनी आम्हाला जागा करून दिली. तर ते सुद्धा छान आहे. एक गोष्ट कुठेतरी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आपण जेव्हा असं कार्यक्रम सेलिब्रेट करायला जातोय, तर तिथे अशी घाण करायची नाही आहे कुठे. त्याच्यामुळे काय होतं, सगळ्यांनाच त्रास होतो नंतर साफसफाई वगैरे करायची. हे काय आपलं घरातलं काम नाही आहे. आपण एक सार्वजनिक उत्सव साजरा करतोय, तर या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे. हे एक शिकण्यासारखं आहे. आणि जो शिवजयंतीचा जो मॅसेज आहे आपला एकी, तर आता हे अमृत सिद्धीमध्ये जे सोसायटीमध्ये आपले कार्यक्रम होत जात आहेत, त्याच्यामधून तर हा एकी हा संदेश तर अंगी बांधतोय आपण, सुरुवात तर करतो आहोत असं दिसतं आहे. आपण एकीचा संदेश जो आहे तो अंगी बांधण्याचा प्रयत्न करतोय. आणि असेच नवनवीन कार्यक्रम आपल्या टिटवाळाच्या अमृत सिद्धी सोसायटीने पुढे राबवावेत. आणि थँक्स अ लॉट टू अमृत सिद्धी सोसायटीची मॅनेजमेंट टीम जी आहे, थँक्स अ लॉट. खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि असेच नवनवीन कार्यक्रम करत राहा. त्याबद्दल छान प्रकारे कार्यक्रम केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच छान छान प्रोग्राम होत राहोत, ऑर्गनाईज करत राहोत आणि अमृत सिद्धी अशीच पुढे जात राहू. तर पुन्हा भेटूया. तुम्हाला कसा वाटला आजचा आमचा सगळ्या लेडीजचा नऊवारीचा लूक, आमचा लेझिम परफॉर्मन्स कसा वाटला, हा नक्की मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. ठीक आहे. आणि तुमच्या इथे शिवजयंतीचा कार्यक्रम कसा झालेला आहे तो सुद्धा मला कमेंटमध्ये येऊन सांगा. ठीक आहे. तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.